तर नमस्कार फ्रेंड्स, मी आहे अस्मिता आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव अस्मिता फॅशन लाईफ आणि मी बनवत आहे खूप सुंदर युनिक जॅकेट आहे। ते आपल्या या साडीपासूनच बनवत आहे आणि हे साडीचं सगळं लुक आहे। तर त्याचबरोबर हे टीच करत आहे मी आणि त्याचबरोबर खूप सुंदर लॉंग जॅकेट बनवत आहे आणि हे साडीचं आहे, त्यामुळे कसं मराठी संस्कृती मस्तच जपते। आणि त्याचबरोबर याच्यावरती मोराची डिझाइन आहे, मोराची पेंटिंग काढलेली आहे, त्याचबरोबर तिथे स्टोन वगैरे लावलेले आहेत आणि पूर्ण जी साडी आहे हिरवा कलरची आहे आणि लॉंग जॅकेट बनवलेलं आहे। खूप सुंदर हे जॅकेट बनवलेलं आहे। खरंच इतकं जणांना हे आवडलं। मी वट पौर्णिमेसाठी वेगळं काहीतरी लुक करायचा विचार केला होता आणि तसंच झालं आणि इतकं लोकांना आवडलं, खूप छान वाटलं। कारण की वेगळं काहीतरी फॅशनेबल जे लोक असतात, जे डिझायनर असतात, त्यांना वेगळं काहीतरी डिझाईन करायचं असतंच। आणि हा बघा माझा फायनल लुक, खूप सुंदर आणि खूप छान वाटतं। इतकी लोकांची कमेंट होती ना, खूप छान वाटली। कारण की वेगळं काहीतरी फॅशन जे डिझायनर असतात ते वेगळं काहीतरी करतात, त्याचमुळे मला ही डिझाईन आवडली म्हणून मी फक्त माझ्यासाठी केली होती। आणि त्याचबरोबर जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही पण अशा वेगळ्या पद्धतीने नऊवारीमध्ये हे जॅकेट, जसं नऊवारीमध्ये आपण कोट घालतो, नऊवारीमध्ये साडीचा कोट वगैरे घालतात, आता प्लाझो वगैरे असं वगैरे वेगवेगळ्या डिझाईन करतात, त्याचप्रमाणे मी वेगळा लुक केलेला आहे। आणि मला एका मोठ्या ड्रेसवरती मोराची डिझाईन करायची होती आणि त्याचबरोबर मला आठवली की वटपौर्णिमा येते आणि वेगळा लुक करूया म्हटलं तर जॅकेटवरती करू शकतो। त्याच्यासाठी मी हे पिकअपचं डिझाईन केलेलं आहे। मराठीला शोभणारी, मराठी लुकला शोभणारं हे लुक आहे। तर खूप सुंदर हे लुक वाटलं। मला कॉलर करायचं होतं, पण आपण जे गळ्यातलं वगैरे घालतो ते जास्त लुक दिसणार नाही, त्याच्यामुळे मी कॉलर केलं नाही। कॉलर करायचं होतं मला, पण हे जी लेस होती ती लॉंग लावलेली आहे, गळ्यापासून ते खाली पायापर्यंत लेस लावलेली आहे। खूप छान हा लुक दिसला आणि खरंच इतका लोकांना आवडला ना की काय बोलू। हा माझा लुक ट्रेंडिंगमध्ये आहे आणि इतकं ट्रेंडिंगमध्ये आहे, फर्स्ट टाइम मला इतकी कमेंट मिळालेत ना की काय सांगू। त्याचबरोबर माझे वेगवेगळे डिझाईनचे लुक वेगवेगळे असतात, वेगवेगळे स्टाईल असते, जे युनिक असतं, जे कुठेच नसतं, अशा पद्धतीनं माझं एक लुक असतं। आणि दरवेळी माझा लुक वेगळाच असतो। जे पण वटपौर्णिमा असो या कुठलंही फंक्शन असो, तिथे मला वेगळंही काहीतरी करायचं इच्छा असते मनात आणि त्याचबरोबर फॅशनेबल काहीतरी लुक करायचं वेगळं इच्छा असते। त्याचबरोबर माझा हा लुक झालेला आहे आणि खूप छान सगळ्यांची कमेंट मिळत होती, इतके लोक बघत होती ना की काय बोलू। खरंच सगळ्यांना एकदम तोंडावरती हात ठेवून बाबा किती छान मोर बनवलाय जॅकेटवरती असं वाटत होतं। खरंच खूप सुंदर वाटलं। माझ्याकडे ना मी डेकोरेट केलेलं ते पंख होते मोराचे आणि तेच मी खूप वर्षापासून म्हणजे 1-1.5 वर्ष झालं माझ्याकडे होते माझ्याकडे, त्याचमुळे मला मोराची डिझाईन करायची इच्छा झाली आणि मी ही केली। तर खरंच ही माझी मैत्रीण आहे। तर खरंच सुंदर लुक वाटत होता। तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। आणि खरंच युनिक अजूनही डिझाईन्स कुठल्या जर असतील मी तुम्हाला ते नक्की शेअर करेल आणि वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला आता नक्की बघायला मिळतील। आणि आमच्या या गावदेवीच्या मंदिराजवळ आम्ही वटपौर्णिमा केली आणि त्याचबरोबर आमच्या इथे डोंगरा साईडला म्हणजे 3 झाड असं बोलतात तिकडे, आणि त्याच साईडला मी फोटोशूट पण केले आणि फोटोशूट पण खूप सुंदर झाले। कारण की इतकी हवा येत होती, ही नॅचरल हवा आहे, कारण की इतकं छान वाटत होतं हवेमध्ये पण हे जे जॅकेट आहे मस्त उडत होतं। आणि त्याचबरोबर आम्ही हा लुक जो व्हिडिओ आहे तो कॅप्चर केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये पण खूप छान वाटलं। आणि खरंच आणि जे एक 4-5 जणींनी तर माझा व्हिडिओ स्वतः त्यांनी फोटोशूट केले त्यांच्याबरोबर आणि फोटो काढले, कारण की त्यांना कुणाकुणाला तर वेगळं काहीतरी असेल तर फोटो काढावा असं वाटतं, मग त्यांनीही माझं काढलं जिथे तिथे। आणि त्याचबरोबर माझी मैत्रीण जी आली होती माझ्याबरोबर, तिला तर खूप आवडलं, तिच्या आईला पण खूप आवडलं आणि तिच्या बहिणीला पण खूप आवडलं। खरंच मला तर असं वाटलं की यांना म्हणजे काहीतरी सुरुवात नवीन केल्यानंतर खरंच छान वाटतं। आणि फॅशन म्हटलं की यांना फॅशन डिझायनर असतात ते काहीही करू शकतात, भले तुम्ही कमेंट कुठलीही तुमची कमेंट असो, पण त्यांची जी डिझाईन असते ती युनिक असते आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी करतात। कुठलंही काही मतभेद न करता ते डिझाईन करत राहतात, कारण की त्यांना आवड असते, त्यामुळे ते ड्रेसची डिझाईन या ब्लाऊजची डिझाईन, साडीची डिझाईन या स्वतःला लुक वेगळा करायची डिझाईन, तर अशा पद्धतीने खूप वेगळ्या करत राहतात। त्याचबरोबर इथे शंकर मंदिर होतं त्या 3 झाडच्या इकडेच, तिकडे पण आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि फोटोशूट करण्यासाठी हिरवगार हे डोंगराचं जे वातावरण होतं खूप छान होतं। त्याचबरोबर आम्ही खूप फोटोज काढले, व्हिडिओ काढले आणि
इतकं आवडलं ना सगळ्यांना, तर खूपच. माझ्या नवऱ्याला तर इतकं आवडलं की त्यांना तर ते तर बोलले की आहे ना, हा तू मोर आहे ना. आज शेवटी माझं तर फोटोशूट करायचं नव्हतं एवढं लांब जाऊन, विचार नव्हते, पण माझी मैत्रीण होती ती गाडी घेऊन आली होती, त्यामुळे मला जाण्यासाठी मिळालं. मग तिच्याच गाडीतून गेली मी आणि फोटोशूट वगैरे केले, कारण की इथून थोडंसं लांब आहे गावदेवी जवळपासून. तर त्यासाठी मी फोटोशूट वगैरे केले. आणि हा माझा जर आवडला असेल तर तुम्हाला लोक लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा खरंच. आणि खूप दिवसापासून मी युनिक करायचा विचार केला होता आणि तेच माझं फायनल लुक झालेलं आहे आणि सगळ्यांना आवडलं आहे. मलाही खूप बरं वाटलं आहे आणि खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे. तर थँक्यू फ्रेंड्स. खरं तर मी ही साडी घातली आहे ना, ती साडी 10 वारीच आहे आणि 10 वारीलाच मी वेगळं, मला ब्राह्मणी घालायची होती पण मी वेगळं लुक करायचा विचार केला, कारण की थोडं आपण स्टाईलमध्ये जर हा लुक करूया, कारण की माझ्या सगळ्या साड्या टीच केलेल्या आहेत आणि मी सगळ्या साड्या माझ्या ज्या नऊवारी आहेत साड्या, त्या सगळ्या प्रकारच्या साड्या माझ्याकडे आहेत. खूप म्हणजे डबल पण आहेत आणि सिंगल पण आहेत. खूप प्रकारच्या साड्या माझ्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर मला ही साडी जरासं नेसायची म्हटलं तर जरासं अवघड होत होतं. आणि त्याचबरोबर मी म्हटलं की पदरचा हा लुक आहे जो वेगळा दिसेल, त्यामुळे जो सीटचा साईडचा भाग आहे पूर्ण मध्यभागीपासून, तर तो खूप छान वाटत होता पदरचा जो लुक घ्यायसाठी. आणि इतकं छान वाटलं तो लुकमध्ये ना, फायनल मस्त वाटलं. कारण मी माझ्या मिस्टरांना विचारले की मी काय करणार होती की यांना नॉर्मल जी साडी असते गोल तीच घालणार होती आणि त्याच्यावरती हे जॅकेट घालणार होती, पण तेवढा लुक छान वाटला नसता. कारण की मराठी संस्कृती म्हटलं की मराठी वटपौर्णिमा असं या पद्धतीने आलीच, मग त्यासाठी आपल्याला गोल लुक पण ठीक वाटलं असता, पण तरी पण नऊवारी साडी म्हटलं तर छान वाटलं असतं. त्यासाठी मी नऊवारी ड्रेप करायचा विचार केला आणि मी माझ्या मिस्टरांनी पण सांगितलं की नऊवारीच घाल, मग त्यासाठी मी नऊवारीच घातली. आणि नऊवारीला मी टीच केली नव्हती, नेसली ती डायरेक्ट आणि त्याला मस्त ड्रेपिंग केली आणि खूप छान ही ड्रेपिंग केल्यानंतर इतकं छान वाटलं. कारण की साडी जरासं फुगली होती, पण तरी पण ही सॉफ्ट साडी होती त्याच्यामुळे जास्त फुगली नाही आहे. आणि अजूनही मला साडीला कमीत कमी पाऊण तास 1 तास गेला पूर्ण घालण्यासाठी व्यवस्थित. आणि खूप छान हा आपल्या या डोंगरावरती हा लुक दिसतोय मोराचा. शेवटी मोर म्हणतात ना, हिरवळ जागी गेलाच असं झालं. मी कधी जिंदगीत नाही गेली होती या साईडला, कारण की फोटोशूट करायचं म्हटलं तर मी कधीच नाही कुठे जात, मी माझ्या घरीच करते. आणि त्याचबरोबर मी अचानक मैत्रिणीबरोबर गेलेच आणि माझा हा फोटोशूट झाला, व्हिडिओ शूट झाला खरंच. आणि हिरवळगार या वातावरणामध्ये, या डोंगराच्या हिरवळगार गवत आहे त्या ठिकाणी हे फोटोशूट झाल्यानंतर खरंच बरं वाटलं. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. थँक्यू.